चला तर मंडळी, आज आपण लौकीपासून कशी खीर बनवायची, जगातली सर्वात सोपी आणि जगातली सर्वात वेगळी ही खीर बनणार आहे। तुम्ही जरी खूप वेळा लौकीची खीर म्हणजे दुधी भोपळ्याची तुम्ही बनवलेलीच असेल खीर, पण या पद्धतीची नसेल तर ही माझ्या मिस्टरांची सर्वात एकदम म्हणजे आवडीची खीर आणि स्वतः त्यांनी ही बनवलेली सर्वात सोपी आणि खूप टेस्टी बनते। ही मी पहिल्यांदाच खूप वेळा खाल्लेली आहे। विचार केला की मिस्टरांची आवड म्हणजेच आपली आवड, तर मी विचार केला की आज हे आपण सर्वांनाच अपलोड करून दाखवणार। तर घरामध्ये काहीतरी आपण थोड्याशा जागामध्ये हार्वेस्टिंग करायची, कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजी फळे हे खूप महाग राहतात। तर मी लौकी, टमाटर, काही असे वांगे जे काही आपल्याला रोजमर्राच्या भाज्या लागतात ते मी इथं हार्वेस्टिंग करणार आहे सोबतच। तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते। 10 ते 12 झाड माझ्यापाशी टमाटरचे आहे, सोबतच लौकीसोबत मी टमाटरसुद्धा हार्वेस्ट केलेली आहे। तर मला रोज 2 ते 3 किलो हे टमाटर आपल्या अंगणामधून मिळते। तर मी तुम्हाला हेच सांगणार की तुम्ही सुद्धा असेच काहीतरी खाण्याचे पदार्थ असो किंवा भाज्या असो हे थोडेसे जाग्यामध्ये लावा, म्हणजे तुम्हाला खूप तुमच्या मनाला सुद्धा खूप आनंद मिळेल। तर ही बघू शकता तुम्ही 5 ते 6 किलो म्हणजेच जवळपास मी इथं लौकी तोडून घेतलेली आहे। 3-4 किलो टमाटरसुद्धा रोज निघतात। याची आज लौकीची आपण खीर बनवणार आहे। 1 किलोच्या आसपास मी लौकी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची। तर आता आपण ही जरी लौकी घेतलेली आहे तर कधी कधी काय होते की आतमध्ये थोडी खराब होण्याची शक्यता असते, तर कट करून घ्यायची। तर बघू शकता मी एकदम मस्त अशी पाहून घेतलेली होती ही लौकी की आपण खीर याचीच बनवायची म्हणून। तर काहीतरी असं थोडंसं याच्यामध्ये डाग लागलेले आहेत, तर आपण ते बाजूला काढून घ्यायचे। कारण की वेस्ट म्हटलं की सर्वांनाही सांगायची गरज नाही की आपल्याला जे चांगलं आपल्याला इथं मिळते तेच आपण वापरतो। तरी आपण हे जे तुकडे आहे हे बाजूला ठेवायचे आणि इथे अर्धा किलोच्या आसपास याच्या साली वगैरे काढून बीज काढून आपल्याला कमीत कमी अर्धा किलोच्या वर इथे आपल्याला लौकी मिळते। तर स्वच्छ धुवून हे तुकडे केलेले आहे, मोठ्या भागामध्ये तुकडे करायचे आणि स्टीम करण्यासाठी ठेवायचे। तर आता जर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करायची असली तर या जागी करू शकता। 10 मिनटं फुल गॅसवर आपण इथं काय करायचं आहे, हे आता लौकी आपल्याला उकळून घ्यायची आहे। लौकी उकळली की मस्त एकदम आपली जी खीर आहे एकदम परफेक्ट बनते। तर बघू शकता एकदम फुल मी इथे ठेवलेले होते, पण स्टीम केल्यानंतर हे अर्धीच झालेली आहे आणि एकदम मऊसूत आपल्याला इथं स्टीम करून घ्यायची आहे। आता दिसत असेल तुम्हाला याचा जो पार्ट आहे एकदम आपल्याला इथं चेंजेस दिसत असेल। जेव्हा आपण इथं कट केला त्यावेळेस थोडीशी ग्रीन कलरमध्ये दिसत होता, थोडा लाईट कलर झालेला आहे। आता मिक्सी जारमध्ये टाकून इथे थोडासा ग्रीन कलर टाकून आपल्याला वाटून घ्यायचा आहे। एकदम आपल्याला बारीक इथं वाटण करून घ्यायचं आहे। याच वेळेस जर आपण कलर टाकला हा कलर परफेक्ट आणि एकदम मस्त दिसतो। तर बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवते की आपल्याला कसा हवा पेस्ट एकदम पिठासारखा मऊ लुसलुशीत। तर हा बघा मस्त असा पाण्यासारखा जरी तुम्ही दाब घेतला ना तर एकदम पाण्यासारखं इथे आपल्याला दिसत आहे। तर चला आता समोरची प्रोसिजर करून घेऊ। तर आता इथे तडका पॅन ठेवायचा, 2 भरून मोठे टीस्पून इथं आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता हा साजूक तूप तुम्ही जेवढं वापरत असेल किंवा कमी वापरायचं असेल तरी चालेल। काही मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे, काजू, बदाम, पिस्ता, कोकोनट पावडर हे सगळं आपल्याला मिक्स इथं करून घेतलं की गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता कमी जास्त ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही करू शकता, किंवा इथे तुम्हाला जर तुपाचा जास्त वापर करायचा नसेल तर तुम्ही ऑइलचा वापरसुद्धा किंवा बटरचा वापर केला तरी चालेल, काही हरकत नाही। बस आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतात मीडियम गॅसवर हे परतून घेण्यासाठी। आता गॅस बंद करायचा, पण आता थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे हे जळणार नाही। आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंतच फिरून घ्यायचं, म्हणजे एकदम मस्त असं खुसखुशीत आपले हे ड्रायफ्रूट होऊन जातात। आता हे बाजूला ठेवायचं, थंड करून घ्यायचं। तोपर्यंत आता मोठं भांडं घ्यायचं, 1.5 लिटर इथं मी दूध घेत आहे। हे आपलं पॅकेटचं जरी घेतलं तरी चालेल, पण हे पॅकेटचं दूध नाही आहे, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप सारी अशी मलाई वगैरे निघलेली असतात। मी इथं पहिल्यांदा दूध जे आहे बॉईल करून घेतलं, नंतर इथे एकदम
टाकून घ्यायचं. पुन्हा आपल्याला इथे बॉईल येईपर्यंत फिरून घ्यायचं आहे. 2 ते 3 बॉईल येईपर्यंत आपल्याला इथं फिरवत राहायचं. आता याच्यामध्ये आपण साखर घालणार आहे. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता मी इथे 1.5 लिटर दुधासाठी 150 ग्रॅम इथं साखर घालत आहे. तुम्ही कमी जास्त गोड, हे जास्त गोडही होणार नाही आणि जास्त फिक्की होणार नाही. मीडियम आपल्याला इथं गोड हवं असेल तर परफेक्ट माप आहेच. तर आता 1.5 लिटरसाठी मी ते 150 ग्रॅम साखर घातलेली आहे. त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे मेल्ट झालेलं आहे. याच्यामध्ये आता खवा टाकून घ्यायचा आहे. आता खवा जे आहे हा गोड खवा आहे, त्याच्यामुळे मी इथे 100 ग्रॅम इथे खवा घातलेला आहे. आता साखरचं प्रमाण मी 150 ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं इथे खवा जे आहे गोड खवा आहे, त्याच्यामुळं मी इथे साखरेचं प्रमाण कमी केलं. तुम्ही जास्तही टाकू शकता. आता जे आपण इथं फिरून घेतलेलं आहे हे ड्रायफ्रूट ते ॲड करून घेऊ. आता बघू शकता तुम्ही, जबरदस्त कलर दिसत आहे, एकदम मस्त असा कुरकुरीत जर भाजून घेतला आणि तुपामध्ये की एकदम टेस्टी लागतो. आता याच्यामध्ये तुम्हाला घट्टपणा येण्यासाठी काहीच टाकायची गरज नाही. जे आपण वाटून घेतलेला पेस्ट आहे लौकीचा तोच ॲड करणार आहे. बरेचसे लोक काय करतात, त्याच्यामध्ये सुजी घालणार किंवा इथे साबुदाण्याचं पीठ घालतात, तांदळाचं पीठ घालतात. काहीच घालायची गरज नाही. चवीनुसार टेस्ट याच्यासाठी मी इथे इलायची पावडर घातलेला आहे. तुम्ही कोणताही एसेन्स घालू शकता किंवा तसंही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे याच्यामध्ये इलायची पावडर असो किंवा तुम्हाला एसेन्स घालायचं असेल ते घालू शकता. आता एका हाताने फिरवायचा आणि हा पेस्ट याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. आता फिरवत फिरवत आपल्याला याला अर्ध करायचा आहे, म्हणजे मीडियम, जास्त घटही नको जास्त पातळ नको. ज्या पद्धतीची खीर असते त्याच पद्धतीची आपल्याला इथं फिरून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथं आपण ॲड करून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनटं असंच फिरवत राहायचं. जर तुम्ही फिरवलं नाही तर इथं गाठागुठल्या बनण्याची शक्यता असतेच. आता जास्त इथं तुम्हाला दिसत असेल लाईट कलर किंवा याच्यामध्ये घट्ट कलर टाकण्यासाठी तुम्ही पावडर टाकू शकता किंवा लिक्विड टाकू शकता. पण आपण जेवढं इथे पावडर घेतलेलं होतं कलरचं तोच इथं परफेक्ट कलर आलेला आहे. तर बघू शकता मी जास्त इथं घट्टही ठेवणार नाही, कारण की थंड झाल्यानंतर पुन्हा इथं थिक होते. तर बस 10 ते 12 मिनटं आपण थंड करून घ्यायचं, एका प्याल्यामध्ये काढून घ्यायचं. तुम्ही थंड केल्यानंतर ना हे प्याल ना एकदम जबरदस्त लागतात प्यायले. त्याच्यामुळं तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा. तर मी हे पूर्ण प्याल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. मोठ्या इथे बाउलमध्ये सुद्धा काढून घेतलेलं आहे. तर आता हे थंडगार तुम्ही जर पियाल ना तेव्हा शरीराला जे थंडक मिळते ना त्याचं काही विचारही करू शकत ना तुम्ही. एवढे सारे बेनिफिट आहेत दुधी भोपळ्यामध्ये, मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. आणि जर हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही असे थंडगार पिसाल ना तर तुम्हाला काहीचीच गरज नाही आहे. एवढी हेल्दी आणि टेस्टी लागते. एक वेळा नक्की बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडणारी आहे. जेव्हा माझ्या मिस्टरांनी मला हे शिकवली ना हे अशा पद्धतीची खीर, तेव्हापासून मी दुसरी खीर बनवून विसरून गेली. जेव्हाही सीझन असेल लौकीचं किंवा आपल्या घरामध्ये आपण वेल लावलेला असेल, लौकी मिळत असेल तर नक्की बनवा. हलवा तर आपण नेहमी खात असतो किंवा भाजीसुद्धा खातो, पण या पद्धतीची खीर बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडणारी आहे. आणि हे रेसिपी तुम्ही एंडपर्यंत जर पाहिली असेल, आवडली असेल तर प्लीज मंडळी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन एका रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत बाय.